हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी खुसखुशीत खमंग अशी कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर 2-3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली आहे. आता ही कोथिंबीर पाणी नितळण्यासाठी आपण जी पुरणाची चाळण असते त्यामध्ये ठेवणार आहे, त्यामुळे व्यवस्थित पाणी नितळेल. आपल्याला वडीसाठी लागणार आहे हिरवी मिरची, लसूण आणि थोडी कोथिंबीरसुद्धा वाटणामध्ये घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या वडीला अजून छान टेस्ट येते. आणि इथे मी वाटणामध्येच 2 चमचे जिरासुद्धा घेतला आहे. अशा प्रकारे मिक्सरला वाटून घ्यायचं. बघू शकता कोथिंबीरमधील पाणी एकदम व्यवस्थित नितळलं आहे. आता आपण अशा प्रकारे कोथिंबीर छान बारीक कट करायची. आता आपण कोथिंबीर वडी बनवायला घेऊया. सर्वप्रथम बारीक कट केलेली कोथिंबीर, एक बाउल मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आणि थोडासा चवीसाठी गूळ. गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल, पण गूळ टाकला ना आपल्या वडीला खूप छान टेस्ट येते. 1 चमचा मी ते तीळ टाकलेले आहेत आणि ओवा तर पाहिजेच, त्यामुळे 1 चमचा ओवा हातावरती छान चोळून टाकायचा. आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते, 1 चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि छान मळून छानसा गोळा बनवायचा. थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं. आता आपण वडी थापून घेऊया. इथे माझ्याकडे उकडीचं भांडं होतं म्हणून मी त्यामध्येच बनवणार आहे. तुम्ही पुरणाच्या चाळणीमध्ये बनवली तरीसुद्धा चालेल. आता आपण वडी उकडायला ठेवूया. 6 ते 7 मिनिटांमध्ये आपली वडी व्यवस्थित उकडते. आणि वडी उकडायला ठेवताना गॅस फास्टच ठेवायचा. आता आपण बघूया आपली वडी तयार आहे का. तर आपली वडी तयार झाली आहे, बघू शकता. आणि ह्याचे छान छोटे छोटे छान पीस करून घ्यायचे. व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या. बघू शकता किती छान अशा वड्या पडल्या आहेत. आता आपण ह्या छान फ्राय करून घेऊया. फ्राय केल्यामुळे आपली वडी एकदम खुसखुशीत लागते. अशा प्रकारे सर्व वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि वड्या आहेत ना मीडियम गॅसवरतीच छान फ्राय करून घ्यायच्या, त्यामुळे आपल्या वड्या ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात. बघू शकता अशा प्रकारे सर्व वड्या फ्राय करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या तयार आहेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.